पुढची बातमी आहे ती महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या सहाय्यकांच्या बाबतची। या मंत्र्यांच्या सहाय्यकांना नक्की झालंय काय असा प्रश्न पडावा। यांना नक्की कसला माज आलाय हे विचारायला लागेल, कारण हे मंत्र्यांचे सहाय्यक आपल्या बायकांनाच मारतायत। पंकजा मुंडेंच्या नंतर अतुल सावे यांचा ओएसडी पण अशाच एका वादामध्ये सापडला। बायकोला छळण्याच्या प्रकरणामध्ये अतुल सावे यांचा ओएसडी वादात सापडल्यानंतर आता त्याच्या चौकशीची मागणी होते आहे। अतुल सावेंच्या ओएसडीचा फोटो आपण स्क्रीनच्या एका बाजूला पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे यांचा पीए पण अशाच प्रकरणामध्ये वादात सापडला होता। आमच्या सोबत या निमित्तानं फोनवर जोडल्या गेलेल्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे। वर्षाताई, हे सगळं प्रकरण समोर येता एक प्रश्न उपस्थित राहतो की सत्तेचा हा माज मंत्र्यांच्या ओएसडी पर्यंत पोहोचलाय का? आपल्या घरात आपल्या बायकोला सन्मानाने ही लोक का वागवत नसावीत? आपल्याकडे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावरती जर हिंसा स्त्रियांच्या संदर्भात होत असेल तर ती घरगुती हिंसा आहे। म्हणून तर आपल्याला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट करावा लागला 2005 साली। त्यामुळे ते ज्या वेळेला तुम्ही घरातून बाहेर पडता त्या पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये ते मिनिस्टर असो की त्यांचे ओएसडी असो की सचिव असो नाहीतर सामान्य शेतकरी किंवा कामगार असो, त्या किमान त्या कामगाराच्या घरातली शेतकऱ्याची बायको ग्रामीण भागात राहणारी चौकातून बोंब तरी मारू शकते। गाव तिच्या सोबत उभं राहतं, गाव पंचायत तिच्या सोबतीला उभी राहते। पण ह्या फ्लॅटमध्ये आणि मोठ्या बंगल्यांमध्ये हे राहणाऱ्या मोठ्यांच्या बायकांचे हाल तर भयंकर गुदमरून त्या प्रतिष्ठेच्या खोट्या बुरख्याखाली त्या गुदमरून मरतायत। त्याच्या संदर्भातले एक प्रकरण पुढे आलं हे पुरेसं नाही। यांचं बिहेवियर पॅटर्न राज्यभरातल्या अधिकाऱ्यांचं, मंत्र्यांचं, त्यांचं बिहेवियर, त्यांचं स्त्रियांच्या संदर्भातलं वर्तन हे सगळं तपासण्यासारखीच परिस्थिती महाराष्ट्राची निर्माण झालेली आहे। केवळ शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि यांचे वैयक्तिक वर्तन असंच भयावह आणि हिंसक आहे आणि त्या हिंसेला कुठेतरी राज्याश्रय मिळतो। त्याच्याने ह्यांची मस्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। यांच्या संदर्भाने जोपर्यंत प्रेसिडेंट आपण निर्माण करून कडकपणे यांच्यावर कारवाया करत नाही तोपर्यंत खालीपर्यंत ह्याचा वचक निर्माण नाही होऊ शकणार। ठीक, खूप खूप आभार आपल्या या प्रतिक्रियेसाठी वर्षाताई।